आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, जयंतने आता जानूला बाथरूममध्ये घेतलेलं असतं स्वतःसोबत. तर जानू म्हणत असते की जयंत सर तुम्ही काय करताय. त्यावर जानूला जयंत म्हणतो की मी रोमांस करतोय, आणखीन काय, बायकोसोबत हाच तर एकांत वेळ भेटतोय. आणि असं बोलून ना तो मागून जानूला मिठी मारतो. जानूला आता त्याचा स्पर्शसुद्धा नको असतो आणि म्हणूनच जानू जी आहे ती मात्र आता जयंतला म्हणत असते की जयंत सर सोडा, मला ना सफोकेशन होतंय, मला त्रास होतोय. असं बोलून जानू आता कसंबसं बाथरूमच्या बाहेर निघण्यासाठी असा मदत करते. आणि जेव्हा जानू बाथरूमच्या बाहेर येते तेव्हा जयंत म्हणतो की तुला त्रास होतोय का जानू, पाणी देऊ का, आईला बोलवू का. पण आता जानू म्हणत असते की नको कुणाला बोलवू, मला त्रास होतोय, पण आता बाहेर आल्यावर मला बरं वाटतंय, ठीक वाटतंय, असंही आता ती म्हणू लागते. त्यानंतर जयंतला ती सांगते की तू आंघोळीला जा, मी थांबते इथे. आणि असं बोलून ती त्याला बाथरूममध्ये आंघोळीला पाठवून देते. जसं तो आता आंघोळीला जातो ना तसं जानूने त्याला बाहेरून कडी लावून घेतलेली असते बाथरूमला. इकडे आता हरीश ना वैतागलेला असतो, कारण एवढं सगळं झालं तरीसुद्धा आता सिंचनाने त्याच्या कानाखाली वाजवलेली असते आणि या सगळ्याचा बदला तर त्याला घ्यायचा असतो. आणि यासाठी त्याचं काही ना काही सुरू असतं. म्हणून तो आता एक AI ने इमेज जनरेट करतो. जी काही इमेज असते ते मुलीसोबत त्या उभा आहे आणि मुलीची पाठमोरी इमेज त्याने बनवलेली असते. आणि ती इमेज ना आता तो लगेचच सिंचनाला पाठवतो. मग तो विचार करतो की ही इमेज बघितल्यानंतर नक्कीच ना सिंचना माझ्यासाठी इथपर्यंत भांडायला येईल, त्याला तेच बघायचं असतं. सिंचना आता तो फोटो बघते ना तेव्हा मात्र सिंचनाला धक्का बसतो. सिंचना म्हणत असते की या हरीशची इतकी हिंमत झाली, मी आता त्याला एवढं बोलली तरीसुद्धा तो असा करतोय. असं बोलून आता तीसुद्धा तिकडनं जायला निघते. दुसरीकडे पार्टीतील काही लोक आता घरी आलेली असतात, कारण आज कोण उमेदवार राहणार आहे उभं याबद्दल घोषणा होणार असते. आणि म्हणूनच मग संपतराव देखील खुश असतात. भावना आणि सिद्धू लांबून उभं राहून बोलत असतात. सिद्धू भावनाला बोलत असतो की बघितलंस का, 5 वर्षांची मेहनत आहे बाबांची आणि आता त्यांना एका महिला उमेदवाराला उभं करायचं आहे म्हणून, नाहीतर तेच राहिले असते किंवा त्यांनी मला उभं केलं असतं. त्याच वेळेला आता भावनासुद्धा तिथे जाते आणि भावना जेव्हा समोर जाऊन उभी राहते ना तेव्हा तिथे असलेल्या पार्टीतील लोकांना असं वाटतं की भावनाच उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे. मग सगळीजणं येऊन भावनाच्या गळ्यामध्ये हार घालतात. भावनाच्या गळ्यामध्ये जसं हार घालतात ना तसं आता भावना सगळ्यांना म्हणत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही मला का हार घालताय, ह्या सगळ्याचा मान ना निलांबरी वहिनीचा आहे. आणि प्लीज मला हे बुके वगैरे देऊ नका, कारण मी फक्त इथे हा प्रोग्रामसाठी आली आहे. आणि मग काय, भावना स्वतःच्या गळ्यातले हार काढून सगळे निलांबरीच्या गळ्यामध्ये घालून टाकते. मग निलांबरीसुद्धा म्हणत असते जे ज्याचं असतं ना ते त्याला भेटतं. मग आता इकडे भाषण सुरू होणार असतं संपतरावांचं. आणि त्याच भाषणामध्ये संपतराव आता सांगणार असतात की या निवडणुकीसाठी कोण उमेदवार त्यांच्या पार्टीतून उभा राहणार आहे. आणि त्यामुळेच आता ते समोर उभे राहतात आणि ते म्हणतात की खरं तर आम्हाला सिद्धिराज यांनाच या निवडणुकीसाठी उभं करायचं होतं, पण या वर्षी महिला उमेदवार उभं करायचं आहे, त्यामुळे मग मला एकच नाव लक्षात आलं, कारण आमच्या घरातही असंच एक चांगलं रत्न आहे, हिरा आहे आणि त्याच हिऱ्याला मला उभं करायचं आहे. असं देखील आता संपतराव बोलत असतात. संपतराव जेव्हा बोलत असतात ना तेव्हा सिद्धूने मध्येच माईक बंद करायला सांगितलेला असतो. मग आता मुद्दामून संपतराव आता जेव्हा निलांबरीचं नाव घोषित करणार तेव्हाच नेमका सिद्धूने माईक बंद केलेला असतो आणि सिद्धू पुढे जाऊन आता गेल्यानंतर माईक चालू होतो. आणि मग सिद्धू म्हणतो की आमच्या उमेदवार आहेत सौ भावना सिद्धिराज गाडेपाटील. भावनाचं नाव घेतल्याबरोबर आता मात्र खूप मोठा धक्का सगळ्यांना बसतो, खास करून भावनाला सुद्धा, कारण भावनालाही माहिती नव्हतं की सिद्धिराज तिचं नाव घेणार आहे. मग भावना थोडी ऑकवर्ड झालेली असते. दुसरीकडे मात्र आता जानूने जयंतला बाथरूममध्ये बंद केलेलं असतं आणि त्यानंतर ना जानू आता गेलेली असते इकडे आजीच्या रूममध्ये. आणि तेव्हाच ना तिने फळ्यावर आजीच्या समोरच ना जयंतचा फोटो लावलेला असतो आणि त्या जयंतने कोणाकोणाला त्रास दिला आहे याबद्दल त्यांची यादी बनत असते. म्हणजे त्यांनी जानूला त्रास दिला आहे, आजीला दिला आहे, विनोदला दिला आहे, वॉचमॅनला दिला आहे, या सगळ्याबद्दल ती
तिने आता विवस्वान केलेला असतो आणि एकेकाचा बदला आता मी घेणार आहे. ह्याला साधारण 2 ते 3 महिने तरी जातील, पण मला 2-3 महिने त्याच्यासोबत राहावं लागणार आहे, असं देखील जानू आता बोलत असते. इकडे भावनाचं नाव डिक्लेअर झाल्याबरोबर सिद्धूने भावनाला स्टेजवर बोलवलेलं असतं. जेव्हा सिद्धू भावनाला स्टेजवर बोलवतो ना, तेव्हा मात्र आता सिद्धूचा मित्र वगैरे एकच घोषणा करू लागतात. भावना गाडेपाटलांचा विजय असो, अशा जोरजोरात घोषणा होत असतात. मग आता भावनाला स्टेजवर यावंच लागतं. भावना इथे विचार करते की काय सिद्धिराज पण आहेत ना, मला न विचारता निर्णय कसा घेऊ शकतात. मग आता जेव्हा भावना पुढे जाते तेव्हा भावना आता बोलत असते आणि तेव्हाच भावना म्हणत असते की मलाही कळत नाही आहे की आता अशा अचानकच्या परिस्थितीत काय बोलावं, पण तुम्ही मला उमेदवारी नक्कीच द्याल. म्हणजे मी तर निवडणुकीला आता उभी राहिलेली आहे आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही लोक माझ्यासोबत शेअर करा. नक्कीच मी तुमच्यासाठी काम करेन. आतापर्यंत संपतरावांनी म्हणजेच बाबांनी आणि सिद्धिराजने सुद्धा हे काम केलं आणि आता मी सुद्धा ह्या कामात सक्रिय असणार आहे, असं देखील ती म्हणते. आणि माझे 2 शब्द मी इथेच संपवते, असं बोलून ती आता निघून जाते. जेव्हा आता ती तिकडनं निघून जाते ना, तेव्हा थेट ती चप्पल घालून घराच्या बाहेर पडते. सिद्धू देखील आता चप्पल घालतो आणि तिच्या मागे मागे जातो. पुढे आता बँकी बाहेर उभं राहून झाडं लावत असतो. तेच आता त्याला आवाज येऊ लागतो. बाथरूममधनं जयंत ओरडत असतो की प्लीज मला उखुला, मला जानू बाहेर काढ, मला सफोकेशन होतंय. मग बँकेने ऐकलेलं असतं म्हणून बँकेत जयंतला त्या ह्याच्यातून बाहेर काढायला जातो. जयंतला जेव्हा बाहेर काढलं जातं ना, तेव्हा जयंत जो आहे तो आतमधून खूप जास्त घुसमटलेला असतो. त्याला आता काय करावं समजत नसतं. त्यातच आता बँकेत त्याला विचारतो ओके ना का तुला पाणी वगैरे आणून देऊ, तेव्हा तो म्हणतो की मी ओके आहे. त्यानंतर आता जयंत जो आहे तो मात्र बघत असतो की जानू कुठे गेली. तर इकडे जानू आता आजीसोबत बोलत असते. आजी जानूला म्हणत असते की तुला असं वाटत नाही आहे का की तू जास्त दिवस तिथे राहशील तर तुला काही प्रॉब्लेम होणार आहे असं. आणि तेव्हाच ना आजी म्हणत असते, तेव्हा जानू म्हणते की आजी मला कळतं आहे गं, पण मला या सगळ्यात ना विश्वाची मदत घ्यायची आहे. इकडे निलांबरीचा संताप वाढलेला असतो. सगळीजणं गेल्यानंतर निलांबरी सगळं काही अस्ताव्यस्त करून सोडत असते. जेव्हा निलांबरीने पूर्ण सगळ्याची वाट लावलेली असते ना, तेव्हा मात्र तिथे आता रेणुका आणि आजी येतात आणि आता निलांबरीला समजवायचा प्रयत्न करत असतात. पण निलांबरी काही ऐकायच्या मनस्थितीत नसते. निलांबरी खूप जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते तुम्ही बोलू नका, तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वासघात केलात. तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही मला उभं करणार आहे निवडणुकीला आणि त्या भावनाला तुम्ही उभं केलं. दुसरीकडे भावना एक ऑटो वगैरे करून निघालेली असते. तर सिद्धू आता तिच्या मागे मागे जातो आणि सिद्धूला भावनाला थांबवायचं असतं आणि यासाठी सिद्धू पटकन भावनाची रिक्षा जाऊन थांबवतो. भावना म्हणत असते की मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी, तुम्ही काय केलं ते तुमचं तुम्हाला तरी कळलं आहे का. त्यावर सिद्धू म्हणतो तू आधी ऐकून तरी घे, मला काय बोलायचं आहे ते. नाईलाज होता. मग सिद्धू जेव्हा हे बोलतो ना, तेव्हा भावना सिद्धूला म्हणते की काय नाईलाज होता, कसला नाईलाज होता, प्रत्येक वेळेला तुम्ही हेच कारण देता नाईलाज होता, हे काही कारण झालं का. अहो तुम्ही लग्नाच्या वेळेला सुद्धा, आता मला बोलायला लावू नका. सिद्धू बोलतो काय बोल ना, लग्न करताना माझ्यासोबत तेव्हासुद्धा तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, तेव्हासुद्धा तुम्ही मला तेच कारण दिलं की माझा नाईलाज होता. हे काही कारणं झाली का. प्रत्येक वेळेला तुमचं मी समजून घ्यायचं, पण तुम्ही मला कधी समजून घेणार आहात. तुम्ही मला ह्या गोष्टी विचारल्या का, मला न विचारता तुम्ही निर्णय घेतला, हे किती चुकीचं आहे याचा विचार करताय का तुम्ही. आता या सगळ्या गोष्टीमुळे सिद्धू नाराज झालेला असतो. हेही आता भावनाला समजतं. म्हणून भावना आता सिद्धूला समजावत असते, सॉरी ऐकून घ्या ना, मला काय म्हणायचं आहे ते. पण आता सिद्धूला काही ऐकून घ्यायचं नसतं. सिद्धू म्हणतो की बघितलं काय प्रेम केलेल्याचं काय प्रायचित्त मिळतंय, काय काय ऐकून घ्यावं लागतंय, असंही आता तो बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता जानू हरीशकडे आलेली असते, कारण तिला विश्वाला कॉल करायचा असतो. हरीशकडे येऊन ती आता हरीशचा मोबाईल मागत असते.
हरीश म्हणत असतो की का माझा मोबाईल हवा आहे. तर ती सांगते की माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही आहे, मी मोबाईल चार्जिंगला लावला आहे, त्यासाठी प्लीज तू मला तुझा मोबाईल दे. पण आता हरीश म्हणतो की मी नाही देणार जा. पण आता इथे जानू म्हणते की बघ आता मी इकडनं निघून गेल्यावर तुला माझी आठवण येईल, मग तेव्हा तेव्हा तुला मग वाटेल की मी का मोबाईल दिला नाही. मग त्यावर हरीश जानूला मोबाईल देतो. जानूला मोबाईल भेटल्याबरोबर जानूने आता विश्वाला कॉल केलेला असतो. विश्वाला कॉल करून जानूने एका ठिकाणी भेटायला बोलवलेलं असतं, कारण तिला आता त्याच्याशी बोलून सगळ्या काही गोष्टी सांगायच्या असतात की तिची मेमरी परत आलेली आहे आणि हे सगळं काही. तर इकडे आता जयंतने 5 परतावण्याचं गिफ्ट म्हणजे सगळ्यांनाच काही ना काही आणलेलं असतं आणि तो एक एक करून सगळ्यांना गिफ्ट देतो. बँकेला त्याच्या कामासाठी त्याचा स्टॅम्प देतो, म्हणजे ऑफिशियल स्टॅम्प, त्याच्या कामाला तो उपयोगी पडेल. दुसरीकडे आता बाबांसाठी रिसिट बुक त्याने दिलेली असते, कारण त्यांचाही बिझनेस चांगला होत असतो. मग त्यानंतर तो म्हणतो की मला ह्या रिसिट बुक आहेत ना अजून ऑर्डर आल्या पाहिजेत, असं काहीचं काम करा. त्यावर लक्ष्मी म्हणते की बापरे काय हो जयंतराव तुम्ही पण. मग आता जयंतने लक्ष्मीलासुद्धा एक छान गिफ्ट दिलेलं असतं, ते म्हणजे आता नुकतंच लक्ष्मीने ॲप चालू केलेलं असतं, पण त्या ऑर्डर घेताना सारखं ॲप ओपन करून तिला बघावं लागतं. म्हणूनच तो म्हणतो की ज्या काही ऑर्डर आल्या आहेत त्याची स्टिकी नोट बनवा आणि ती ऑर्डर झाली की ती स्टिकी नोट काढून टाका. आवडलं का तुम्हाला हे सरप्राईज. मग आता जानू म्हणते की ही सगळी नाटकं आहेत याची. जयंत आणि जानू निघालेले असतात. जयंतने मध्येच गाडी थांबवलेली असते. तो म्हणतो माझं एक ऑफिसचं काम आहे, तोपर्यंत तू गाडीतच बस, उतरू नको. पण जानू आता विश्वाला भेटायला गाडीतून उतरलेली असते. थोड्या अंतरावर जाऊन ती विश्वाला भेटते. विश्वाला पहिल्यांदा ती असं दाखवते की तिला काहीच आठवलं नाही आहे आणि ती म्हणत असते की लग्नाच्या दिवशी जयंत सरांबद्दल आणि माझ्याबद्दल तू जे जे काही बोललास ना ते खूप चुकीचं होतं आणि त्याचसाठी तेच जाब विचारायला मी तुला इथे बोलवलं आहे. विश्वा आता नाराज झालेला असतो आणि तिकडनं चाललेला असतो. तेच मात्र आता जानू म्हणत असते की मला माझा पूर्वीचा मित्र कॉलेजचा मॅड पुन्हा हवा आहे. हे ऐकल्यानंतर इकडे मात्र विश्वा मागे फिरतो आणि विश्वा जानूकडे पाहू लागतो. जानू आता त्याला म्हणत असते की मला आता सगळं आठवतंय, पण मला त्याआधी सगळ्यात ना ललिता काकूंना भेटायचं आहे, असंही आता ती म्हणत असते. इकडे जयंत आलेला असतो आणि इकडे तिकडे जानूला शोधत असतो. त्याच्या हातात 2 शहाही सुद्धा असतात. तो बघत असतो की जानू गाडीतून उतरली, मग ती कुठे गेली आणि म्हणूनच तो इकडे तिकडे बघत असतो. इकडे मात्र आता विश्वा सांगत असतो की वेळ गेलेली आहे. मग ती म्हणते वेळ गेली आहे म्हणजे काय. मग आता ललिता काकू ह्या जगात नाही याबद्दल त्याने सांगितलेलं असतं आणि ते ऐकून जानूला धक्का बसतो. मग जानूला तो विचारतो की तुझी मेमरी परत कधी आली ते मला सांगतेस का. मग त्यावेळेला आता जानूला तो म्हणत असतो की मी एवढे प्रयत्न केले तेव्हा कधी आली ते सांग. मग तेव्हा ती सांगते की मी जेव्हा जयंतला हार घालत होती ना लग्नाच्या वेळेला, मंगलाष्टक सुरू होते तेव्हाच मला चक्कर आली आणि मी पडले आणि त्यानंतर मला सगळं काही आठवलं. मग विश्वा तिच्यावर चिडतो की तुला सगळ्या गोष्टी आठवल्या तरीसुद्धा तू त्या माणसासोबत लग्न का केलंस, मला नाही पटली ही गोष्ट आणि तुझी मेमरी आली ही सुद्धा गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस आतापर्यंत का का असं केलंस. इकडे जयंत जानूला सगळीकडे शोधत असतो, पण जानू कुठेही दिसत नसते. मग आता जानू नेमकी कुठे गेली असेल हा मोठा प्रश्न पडलेला असतो. जानू विश्वाला समजवायचा प्रयत्न करते, पण विश्वास समजण्याच्या मनस्थितीत नसतो. त्याचंही बरोबर आहे. त्याचं असं म्हणणं होतं की जानूने पहिल्यांदा मला या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या, पण आता विश्वा म्हणतो की मला तुझ्याशी नाही बोलायचं, तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस, आता तू कोणतीही मदत माझ्याकडनं मागू नकोस ना मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस, असं डायरेक्टली विश्वाने आता जानूला सांगितलेलं असतं. जानू म्हणत असते विश्वाला समजून तरी घेणारे विश्वा, मला काय म्हणायचं आहे. पण आता विश्वा म्हणतो की का समजून घेऊ, तू मला घेतेस का समजून. जेव्हा तुझी मेमरी आली तरीसुद्धा तू त्या मूर्ख माणसासोबत लग्न केलंस. त्यावरती म्हणते की अरे ना मला लग्नसुद्धा का करावं लागलं, कारण आपण जर त्याला दाखवलं असतं की माझी मेमरी आली, त्याच्याबद्दल आपण पोलिसात कंप्लेंट केली असती, तो लगेच सुटून बाहेर आला असता, पण त्याच्या कर्माची शिक्षा तर त्याला भेटायला हवी ना, आणि त्याचसाठी मी हे सगळं केलं आहे असं देखील आता ती म्हणत असते. पण विश्वा म्हणतो की मला ही कारणं तू सांगूच नको, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, सरळ त्याने रागवून तिला सांगितलेलं असतं. इकडे आता जयंत पुन्हा गाडीजवळ येतो तेव्हा ऑलरेडी जानू गाडीमध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते की हे घ्या तुमच्यासाठी शहा, आणि तिनेसुद्धा मुद्दामून शहाही आणलेली असतात. मग तिला तो विचारतो की तू कुठे गेली होतीस. ती म्हणते गाडीमध्ये बसून मला गरम होत होतं, मला तहान लागली होती, मग म्हटलं आपल्या दोघांसाठी मस्त नारळ पाणी आणूया. बघते तर काय गाडीमध्ये सुद्धा
तुम्ही आणून ठेवले होते. म्हणजे बघा ना, आपले किती गुण जुळतात ना. जनरली लोकांचे लग्नाच्या भरपूर वर्षानंतर गुण जुळतात, पण आपले तर एका आठवड्यातच जुळायला लागलेत असं देखील मुद्दामून जानू बोलत असते. जानूला आता विश्वाने बोललेले शब्द आठवतात. विश्वा तिला मध्येच असा सोडून गेलाय ही गोष्टच तिला आवडत नसते, म्हणून ती थोड्या विचारत असते आणि ती म्हणत असते की विश्वा, असं करू नकोस रे, काही झालं ना तरीसुद्धा मला माझ्या लाईफमध्ये तू हवा आहेस, असंही आता ती म्हणू लागते. दुसरीकडे मात्र आता सिद्धू घरी आलेला असतो तेव्हा थोडी भावना नाराज असते. तर मुद्दामून सिद्धू खोकत असतो. तर भावना म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं की मी तुम्हाला सॉरी बोलेन का? म्हणजे तुम्ही जे काही कराल ते योग्य आणि मी करेन ते अयोग्य का? असंही आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ना सिद्धू म्हणतो की तू काही मला बोललीस का? मग आता भावना बोलत असते की हो, मी तुम्हालाच बोलले. मग आता तू जे काही बोललीस ते विसरतेस का? त्यासाठी तू मला सॉरी तरी बोललीस का? त्यावर भावना बोलते की माझ्याकडनं मान्य आहे, चूक झाली आहे, पण तुम्ही मला न विचारता जो काही निर्णय घेताना आणि सगळ्यांसमोर मला तोंडावर पाडता ही सवय मला नाही आवडली. भावना स्पष्ट आता त्याला सांगत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.